बोगद्याखाली साचले पावसाचे पाणी। मुसळधार पावसावर नळवे रस्त्यावरील रेल्वे बोगद्याखाली पाणी साचल्याने नागरिकांचे हाल। नंदुरबार शहरात शनिवारी सायंकाळी तसेच रात्री व रविवारी झालेल्या पावसामुळे शहरातील नळवे रस्त्यावरील रेल्वे बोगद्याखाली पाणी साचले असून वाहनधारकांना वाहन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे। शनिवारी सायंकाळी तसेच रविवारी झालेल्या पावसामुळे शहर जलमय झाले असून शहरातील विविध भागात पाणी साचले आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस झाला, यामुळे शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे। येथील नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगदा यापूर्वी अनेक दिवसापासूनच बंदच आहे व दुसरा देखील जास्त पाणी साचल्यामुळे सकाळी तसेच दुपारी 2 वाजेच्या सुमारास काही काळ बंद होता। त्यानंतर पाणी कमी झाल्याने मोठी वाहने जाऊ लागली होती, त्यासाठी वाहनधारकांना त्रास सहन करून वाहन काढावी लागली। नंतर पाणी कमी झाल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। गेल्या काही दिवसांपासून एक बोगदा आधीच बंद आहे। मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला की दुसरा बोगदा देखील बंद होत असतो। यासाठी प्रशासनामार्फत यापूर्वी पाहणी देखील करण्यात आली आहे। विविध संघटनांनी निवेदन दिली आहेत, तरी देखील बोगद्यातील साचलेले पाणी कशा पद्धतीने काढता येईल या संदर्भात मात्र तोडगा निघालेला नाही। शहरातील नळवा रस्ता परिसर व उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असतात, त्यामुळे नागरिकांना बोगद्यात पाणी साचल्यामुळे अडचणीचे ठरत असते। मात्र ती सर्वांना सवय झाली आहे। याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तोडगा काढला पाहिजे, सोबतच कायमस्वरूपी सोल्युशन काढावे ही नागरिकांची मागणी आहे। याबाबत आपण मागे बघू शकतो की नंदुरबार शहरामध्ये वर्षासाठी वापरण्यात आलेल्या येण्यासाठी चा बोगदा हा फक्त आणि फक्त 4 महिने हा वापरासाठी असतो। या व्यतिरिक्त त्याची सोय तर कमी गैरसोय मोठ्या प्रमाणाने होत आहे। तसेच भारतीय जनता पक्षात तसेच इतर नागरिकांनीही याबाबत वारंवार प्रशासनाकडे याबाबत तक्रार केलेली आहे आणि जनतेचा राग आहे, जनतेचा रोष आहे, तो उद्रेकामध्ये परिवर्तित होऊ नये। नंदुरबार शहरातील जास्तीत जास्त नवीन वस्ती आता या बोगद्याच्या विरुद्ध दिशेला वाढत जात आहे आणि वापरासाठी फक्त हा एकच पर्यायी रस्ता आहे जो वर्षातून 8 महिने बंद असतो। ते अत्यंत चुकीचं आहे। म्हणून माझं स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि PWD यांना सगळ्यांना विनंती आहे की या बोगद्याच्या संदर्भात लवकरात लवकर चांगलं सोल्युशन व्हावं आणि कायमस्वरूपी सोल्युशन व्हावं ही विनंती।